राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सत्ता हातात असली म्हणजे प्रत्येक लढाई जिंकता येतेच असं नाही, आणि विरोधात असलो म्हणजे पराभव निश्चित असतो असंही नाही। सांगलीच्या राजकारणानं गेल्या काही महिन्यात हे पुन्हा एकदा दाखवून दिलं। केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे भाजपचे प्रयत्न अनेक आघाड्यांवर अडकल्याचं चित्र आहे। दुसरीकडे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी राजकीय संयम, कायदेशीर लढाई आणि पडद्यामागील रणनीतीच्या जोरावर आपले राजकीय अस्तित्व पुन्हा ठळकपणे दाखवून दिल्याची चर्चा जिल्हाभर रंगली। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा परिषद या संस्थांमध्ये महाविकास आघाडीचा प्रभाव कायम असल्यानं भाजपच्या नेत्यांनी या संस्थांभोवती राजकीय संघर्ष उभा केला। आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या संस्थांच्या कारभारावर सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करत भ्रष्टाचाराचे आरोप केले। त्यांच्या मते या संस्थांवर कारवाई होणं आवश्यक होतं, तर महाविकास आघाडीने या कारवाया राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप केला। सर्वप्रथम जिल्हा बँकेच्या नोकर भरतीचा मुद्दा तापला। भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर सहकार विभागानं भरतीला स्थगिती दिली। हा निर्णय सत्ताधारी गटासाठी मोठा धक्का मानला गेला। मात्र जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेने न्यायालयाचं दार ठोठावलं। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं सुनावणी दरम्यान भरती प्रक्रिया पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर महाविकास आघाडीने याला न्यायाचा विजय म्हटलं, तर भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले। ती धूळ खाली बसण्याआधीच दुसरा मोठा संघर्ष सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर उभा राहिला। समितीचं त्रिभाजन करण्याचा निर्णय जाहीर होताच वातावरण ढवळून निघालं। संचालक मंडळानं हा निर्णय न्यायालयात आव्हान दिला। दीर्घ सुनावणीनंतर कोल्हापूर खंडपीठानं विभाजनाच्या निर्णयावर फेरसुनावणी घेण्याचे आदेश देत विद्यमान संचालक मंडळाला दिलासा दिला। या निकालानंतर महाविकास आघाडीनं हा राजकीय हस्तक्षेपाला मिळालेला न्यायालयीन चाप मांडला, तर भाजपसमोर अनेक प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली। दोन्ही घटनांमुळे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांनी उभारलेल्या राजकीय आक्रमणाला अपेक्षित यश मिळालं नाही, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली। न्यायालयीन निर्णयानंतर भाजपची रणनीती कोलमडल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। दरम्यान इस्लामपूर नगराध्यक्षांवरील अपात्रतेच्या कारवाईनं आणखी एक मोठा राजकीय संघर्ष पेटला। जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अपात्र ठरवलं। त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। पुढे नगरविकास विभागानं अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती दिली। या घडामोडीला महाविकास आघाडीनं राजकीय संवादाचं यश म्हटलं, तर विरोधकांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले। लोकसभा निवडणुकीतील निराशेनंतर विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानं भाजपचा आत्मविश्वास उंचावला होता। मात्र त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीनं बाजी मारल्यानं जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पुन्हा बदलू लागली। प्रचार सभांमध्ये भ्रष्टाचार, विकास कामं, सत्तेचा गैरवापर यावर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले, पण निकालांनी अनेकांना नव्यानं राजकीय गणित मांडण्यास भाग पाडलं। या संपूर्ण संघर्षात जयंत पाटील यांनी आक्रमक वक्तव्यांपेक्षा संयम, कायदेशीर मार्ग आणि संघटन शक्ती यावर भर दिला। प्रत्येक आव्हानाला न्यायालयाने राजकीय उत्तर देत त्यांनी सत्ता नसली तरी रणनीती असेल तर संघर्ष जिंकता येतो असा संदेश दिल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये रंगू लागली। मिरजेत बदला की राजकारण, साम दाम दंडभेदाची चर्चा। मिरज पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून निर्माण झालेला वाद हा केवळ श्रेयवादापुरता मर्यादित राहिला नाही, तो थेट राजकीय संघर्षात बदलला। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता उद्घाटन केल्याचा आरोप झाला। त्यानंतर आमदार सुरेश खाडे यांनी पुढाकार घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पुन्हा उद्घाटन करत राजकीय शक्ती प्रदर्शन केलं। या घटनेनंतर अवघ्या काही दिवसात पंचायत समितीचे सभापती तन्वी कमलेकर यांच्यावर विभागीय आयुक्तांकडून अपात्रतेची कारवाई झाली। अपिलाची मुदत शिल्लक असतानाच नव्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं विरोधकांनी यामागे राजकीय घाई असल्याचा आरोप केला। भाजपने मात्र सर्व प्रक्रिया कायदेशीर चौकटीत झाल्याचा दावा केला। सांगलीच्या राजकारणात सध्या संघर्ष केवळ मतांचा राहिला नाही, तो न्यायालयीन लढाया, प्रशासकीय निर्णय, राजकीय डावपेच आणि सत्तेच्या वापराभोवती फिरताना दिसतोय। या प्रत्येक घडामोडी जयंत पाटील विरुद्ध भाजपचा संघर्ष अधिक तीव्र होतोय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सामना आणखीन रंगणार यात शंका नाही। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।